भिवंडीत 12 वर्षांपूर्वीची 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, 10 जणांचा मृत्यू. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, अजूनही बचावकार्य सुरू. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान. खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग. पुण्यातील एकतानगर भागात पाणी रोखण्यासाठी बांधलेला मातीचा बांध फुटला, परिसरात पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप. खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं नाशिक महापालिकेत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. नाशिक महापालिका आयुक्त दालनाबाहेर ठिय्या, गिरीश महाजनांनाही विचारला जाब. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अशक्य असल्याची चर्चा. नेतृत्व कुणाकडे यावरून विलिनीकरणाचं घोडं अडल्याची सूत्रांची माहिती. मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरनं हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांना झापलं. अधिकाऱ्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं म्हणत सुनावलं.